चंद्रपुर जिले में तेजी से बढ़ रही कोरोना पीड़ितों की संख्या को देखते हुए प्रशासन ने सख्ती का रुख अपनाया है। सरकारी गाइडलाइन के अनुसार नियमों का पालन नहीं करने वाले दुकानों और प्रतिष्ठानों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। सार्वजनिक स्थानों पर थूकना, मास्क नहीं पहनना व बिना अनुमति के अवैध रूप से बिक्री करने वालों पर सख्त कार्रवाई होगी। पिछले दिनों नियमों का उल्लंघन करने वाले 2404 लोगों के खिलाफ कार्रवाई की गई। साथ ही 93,890 रुपए का जुर्माना वसूल किया गया। शहर में बेखौफ नागरिकों पर नकेल कसने के अलावा दुकानदारों पर जुर्माना भी लगाया गया। साथ बिना लाइसेंस के दुकानें चलाने वाले और अवैध तरीके से गुटखा बेचने वालों पर कार्रवाई की गई। आज शहर में सोशल डिस्टेंसिंग के नियमों को गंभीरता से नहीं लिया जा रहा। साथ ही मास्क नहीं पहनने वाले लोगों की लापरवाही की वजह से कोरोना संक्रमण अपने पैर पसार रहा है। नियम पालन नहीं करने वाले लोगों के खिलाफ हर वार्ड में दस्ते तैनात किए गए हैं। अलग अलग वार्डों में भावराव सोनटक्के, नरेंद्र बोपते, सुभाष थोमरे, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, जगदीश शेंड्रे आदि लोग लगातार कार्यवाही कर रहे हैं। V24 तास के लिए आकाश नामेवार, चंद्रपुर। गढ़चांदुर नगर परिषद का चुनाव दूसरी बार हुआ और श्रीमती सविता टेकाम को प्रत्यक्ष चुनाव द्वारा मेयर के रूप में चुना गया और शरद जोगी को उपाध्यक्ष चुना गया। जनता का आरोप है कि कीटनाशक छिड़काव और अन्य सफाई के कार्यों की अपेक्षा की जा रही है। वार्ड 1 व 2 में सफाई फॉगिंग मशीन द्वारा कीटनाशकों का छिड़काव की अनदेखी के चलते महापौर और मुख्यमंत्री को वार्ड के लोगों ने काले झंडे व तख्तियां लगाकर प्रशासन के खिलाफ विरोध करने की चेतावनी दी। यह देखना दिलचस्प होगा कि क्या वह इस अनूठे आंदोलन के कारण जागते हैं या नहीं। गडचांदूर नगर परिषदेची सार्वत्रिक दुसरी निवडणूक जानेवारी 2020ला झाली व थेट नगराध्यक्षा म्हणून काँग्रेसच्या सौ सविता टेकाम यांना लोकांनी भरघोस मताने निवडून दिली। मोठी अपेक्षा, लोकांची आशा होती की या मॅडमकडून आपल्या गावाचा कुठलाही विकास होईल, कुठली तरी गावाची स्वच्छता होईल, अशा या उद्देशाउदात हेतूने लोकांनी निवडून दिले। परंतु आज 8 महिने झाले असा कुठलाही विकास यांच्याकडून होता दिसत नाही। साध्या गावाच्या स्वच्छतेसुद्धा यांचं लक्ष नाही। त्या शिहो मॅडम नेहमी आम्ही यांना मागणी करत असल्यामुळे पक्षपात करून आमच्या प्रभाग 1-2 मध्ये सर्वात दुर्लक्ष करत आहे। नगर परिषद का चुनाव 2019 में संपन्न हुआ। नगर परिषद कांग्रेस राष्ट्रवादी के पदाधिकारी को गांव के जनता ने चुन करके दिया बिठाया, बड़ी आशा के साथ कि हमारे गांव का विकास होगा, हमारा गांव स्वच्छ रहेगा, हमारे गांव में किसी प्रकार की बीमारी जो प्रारंभिक तौर पर बरसात के दिनों में आती है उससे सुरक्षा होगी। लेकिन इनके ऐसे गलत कामों के वजह से न कोई ध्यान है, न साफ़ सफाई पर ध्यान है, नाली गटर सब भरा हुआ है। अभी तक कोई फॉगिंग भी नहीं हो गया। मच्छरों के प्रकोप इतने बढ़ गए, डेंगू मलेरिया बढ़ गया है। तो ये नगर परिषद क्या कर रही है? जनता की अपेक्षा जो है अपेक्षा को भंग कर रही है। इसलिए हम बार बार इनको सूचना करने के बाद भी ये कुछ अपना ध्यान नहीं इधर दे रहे हैं, अपने दूसरे कामों में लगे हुए हैं। इसलिए आज हम इनका निषेध कर रहे हैं। बार बार देने के बाद भी इन्होंने कोई अभी तक ज्ञान नहीं लिया। इसलिए आज हम इनका काला झंडा लगा करके, काले फुग्गे लगा करके इनका निषेध करते हैं। नगर परिषद गढ़चांदूर ना नाली साफ होती, ना घंटा गाड़ी आती, ना कोई साफ सफाई करने वाले आते। हम लोग सब ऐसे परेशान है। ना पोल पे लाइट रहती, ना कोई लाइट है पोल पे। हम सब मोहल्ले वाले सब परेशान है। पानी भी नहीं है हमारे मोहल्ले में, पानी का भी हमारा विशेष है। एकदम नाल वाल कुछ नहीं है। बोरिंग भी खराब रहती तो कोई बनाने नहीं आते, 10 बार जाना पड़ता वहाँ पे। गरम पानी को बीमार पड़ता है लेकर। नाली तो बहुत ही खराब है, जब से बनी है कोई नहीं साफ किया अभी तक। मच्छर की क्षर है क्या? बहुत मच्छर, जब नाली साफ नहीं रहेगी तो मच्छर काटेंगे नहीं। इसलिए हम निषेध कर रहे हैं। हम इसीलिए निषेध कर रहे हैं। माझं नाव मंजुषा प्रकाश कटिस्कर, मी वार्ड नंबर बोरकरमध्ये राहते। मागील 4-5 महिन्यापासून नाली सफाई, कचरा गाडी व फवारणी झालेली नाही। आम्ही नगर परिषदकडे वारंवार नोंदणी करत आहोत, तरीही नगर परिषद व प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्याच्यासाठी आम्ही आज
बीजेपीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। प्रभाग क्रमांक 2 यामधील 6 महिन्यापासून या ठिकाणी स्वच्छता आणि घंटागाडी बी येत नाही आणि नगर परिषदचे स्वच्छतावाले सुद्धा येत नाही यासाठी, आणि इथं या वार्डामध्ये काही स्वच्छता होत नाही। त्यासाठी मी नगर परिषद शासन प्रशासनतर्फे जाहीर निषेध करू प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहोत। V24 तास गणेश लोंढे, गडचंदूर। विदर्भ और मराठवाड़ा के बीच बडनेरा वाशिम रेलवे लाइन का सर्वेक्षण कार्य जोरों पर है। यह रेलवे परिवहन की सबसे सुविधाजनक और कम लागत की योजना है। नुकतीच खासदारांची नागपूर मंडळ रेल्वे बोर्डाची बैठक मी आयोजित केलेली होती। एक अध्यक्ष या नात्याने ती पार पडलेली आहे। त्यात स्वतः जनरल मॅनेजर मित्तल साहेब आणि त्यांचा पूर्ण स्टाफ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही बैठक ही बोलावली घेतली, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावर खूप चर्चाही झाली आणि एक सकारात्मक निर्णय झाला ते म्हणजे बडनेरा ते वाशिम ही जी रेल्वे लाईन आहे त्याच्या संदर्भात बरीच चर्चा झाली। ही रेल्वे लाईन याचं सर्वेक्षण झालेलं आहे, सर्वे झालेला आहे, आणि त्याच्यावर आता कृती व्हावी आणि ती लवकर व्हावी, आणि त्यात अडचणी कोणत्या याविषयी विस्तृत चर्चा झालेली आहे। आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे जे सांगण्यात आले होते ते म्हणजे दिल्ली बेंगलोर हा जो रेल्वे मार्ग आहे त्याचं 300 किलोमीटरनी अंतर कमी होऊ शकतं। उत्तर भारत दक्षिण भारत हे दोन्हीही जोडल्या जाऊ शकतात, आणि तसंच धनज हाला जो इंडियन ऑइलचा गॅस प्लांट आहे तो गॅस प्लांटला सुद्धा या रेल्वे लाईनमुळे बराच फायदा होईल आणि त्यांचा खर्च कमी होईल। तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांचं समजा सोयाबीन आहे, ज्वारी आता लोक पेरत नाही कारण त्याला मार्केट मिळू शकत नाही, तर या सर्व गोष्टींना मार्केट उपलब्ध होईल वाशिम आणि इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना। हा मोठा फायदा होणार आहे, आणि म्हणून याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही झाली पाहिजे ही मागणी करण्यात आली, आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तरं दिलेली आहेत। तर मला असं वाटतं की आदरणीय नितीनजी गडकरी यांना सुद्धा आम्ही याच्याबद्दल माहिती आधी दिलेली होती, आणि ते सुद्धा म्हणाले की आपण करणार। तर त्यांना आदरणीय पियुषजी गोयल जे रेल्वे मंत्री आहेत त्यांना पण आपण याच्याबद्दल माहिती देऊन ही रेल्वे लाईन झाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करू। आणि या माझ्यासोबत सचिन कुलकर्णी आणि त्यांची पूर्ण टीम सातत्याने पाठपुरावा करत आहेत। खरं पाहिलं असता त्यांनी प्रथम मला याच्याबद्दल माहिती दिली, त्यांच्यासोबतही एक आधी बैठक झालेली आहे रेल्वेतल्या अधिकाऱ्यांसोबत, आणि त्याच्यानंतर हा पाठपुरावा म्हणून ही मोठी बैठक सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं। तसेच ठाकरे हे सुद्धा फोनवरून संपर्कात आहेत, आणि सगळ्यांच्या प्रयत्नामुळे इथे असलेल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे काम पुढे ढकललं जाईल आणि निश्चित होईल असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद। देशात विकासाची गंगा वाहत असताना वाशिम जिल्हा हा अत्यंत मागासलेला राहिला, त्यामुळे आज सर्व स्तरावरती अस्तित्वहीन झाला। या जिल्ह्याच्या विकासाकरिता नरखेड बडनेरा वाशिम रेल्वे मार्ग जो मंजूर झाला होता त्यापैकी उर्वरित बडनेरा वाशिम रेल्वे मार्ग हा तात्काळ व्हावा याकरिता आम्ही रेल्वे कृती समितीच्या वतीने सतत पाठपुरावा करीत होतो। देशाचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी व पद्मश्री राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे आजपर्यंतच्या महत्त्वाचा टप्पा म्हणजे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे। परंतु या सर्वेक्षणावरतीच केवळ आनंद व्यक्त न करता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता व विशेषतः शेतकऱ्यांचा मुद्दा जी समस्या आहे त्या समस्याला एक प्रमुख उत्तर म्हणून या मार्गाची निर्मिती होणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे या मार्गाची तात्काळ निर्मिती सुरू काम झाल्यास इथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, आणि त्याचप्रमाणे वऱ्हाडाचा जो एक अन्याय होत आहे वऱ्हाडावरती सातत्याने की विदर्भामध्ये
पूर्व विदर्भाचा जो विकास झाला त्या तुलनेमध्ये पश्चिम विदर्भाचा विकास झाला नाही अशी जी आमची नेहमीची मागणी आहे, तर त्याला कुठेतरी एक चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. म्हणून पडनेरा वाशिम रेल्वे मार्ग हा तात्काळ केंद्र सरकारने मंजूर करावा अशी मैं विनंती करतो. सावनेर तालुका में कोरोना वायरस के संक्रमित रोगियों की संख्या 400 के पार पहुंच चुकी है. इन रोगियों को वर्गीकृत किया गया है. चिचोली और बड़गांव प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में 282 गांव से कुल 425 से ज्यादा मरीज कोरोना संक्रमित हुए हैं. देखने में आया है कि 211 मरीजों ने कोरोना को मात दी. तहसीलदार दीपक करंडे ने बताया कि 7 मरीजों के साथ धोखा हुआ है. दैनिक जांचों के साथ साथ निजी डॉक्टरों से सर्दी, फ्लू, खांसी, बुखार के बढ़ने से इलाज की इच्छुक रोगियों में कोरोना के लक्षण समाप्त हो रहे हैं. हालांकि कोविड-19 की रोकथाम के लिए काम करने वाले सरकारी कर्मचारी इस कोरोना से प्रभावित हैं. सरकारी कर्मचारी साथ ही नगरपालिका स्वास्थ्य विभाग के कार्यकर्ता अपनी नैतिक जिम्मेदारी निभा रहे हैं. स्थानीय प्रशासन द्वारा कितने भी अनुरोध किए जाए, सड़कों पर भीड़ कम होने के बजाय बढ़ती जा रही है. सोशल डिस्टेंसिंग और मास्क न लगाने की लापरवाही हर दिन सामने आ रही है. B24 न्यूज मीडिया की ओर से नागरिकों को अनुरोध किया जाता है कि कोविड-19 वायरस की रोकथाम के लिए सरकार द्वारा निर्देशों का पालन करें. आपल्यासोबत आहे सावनेर तालुक्याचे तहसीलदार दीपक करंडे सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या आजच्या परिस्थितीमध्ये सावनेर तालुक्यामध्ये किती कोविड-19ची लागण झालेले पेशंट आहे. सावनेर तालुक्याचा विचार करता पूर्ण शहर आणि ग्रामीण विचार करता आपल्याकडे एकूण 425 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. यापैकी सावनेर शहराचे 106 आहेत, खात्याचे 37 आहेत आणि ग्रामीणचे 282. असे मिळून आपण 425 पेशंट या ठिकाणी कोविड-19चे पॉझिटिव्ह आपल्याकडे आढळले आहेत. याच्यामध्ये सर दुरुस्त झालेले पेशंट आणि सध्याच्या परिस्थितीत ॲक्टिव्ह पेशंट किती. यापैकी आपल्याकडे साधारणतः ॲक्टिव्ह पेशंट 211 राहिलेले आहेत आणि दुरुस्त झालेले पेशंट 214 पेशंट या ठिकाणी ऑलरेडी दुरुस्त झालेले आहेत. सर उपाययोजना आपण बघून राहिलो, दिवसेंदिवस कोरोनाचे पेशंट वाढून राहिले आहे, तपास वाढून राहिला आहे, चाचण्या वाढून राहिल्या, त्यामुळेही निघून राहिलेलं आहे. आणि जे शासनाची जे दमछाक होऊन राहिलेली आहे याकरता आपण काही अजून अतिरिक्त व्यवस्था नाही. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याकडे जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत ते आपल्या चाचण्याची संख्या या ठिकाणी जास्त वाढलेली आहे, त्यामुळे दिसून येत आहेत. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे की आपण प्रायमरी प्राथमिक स्टेजलाच आपण ते डिटेक्ट केलेले आहेत. त्यामुळं आपल्याला त्यांच्यावर उपचार करणं सहज सोपं जातं आहे. आपण या ठिकाणी त्याचा आढावा घेतला असता आपल्याला दिसून येईल की बरेचसे रुग्ण या ठिकाणी असिम्प्टमॅटिक आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह आढळलेले आहे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोविडची लक्षणं आढळून आलेली नाही, जसं ताप, सर्दी, खोकला ही अतिशय जमेची बाजू आहे. त्यामुळं आपण त्यांना होम क्वारंटाईन करतो. जर घरी राहण्याची त्यांची व्यवस्था असेल तर त्यांना आपण घरीच त्यांना राहून त्यांच्यावर उपचार करतो. त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचं पल्स ऑक्सिमीटर पाहून किंवा मग त्यांचे टेम्परेचर घरीच पाण्याची या ठिकाणी व्यवस्था करतो, जेणेकरून प्रशासनावर जो अतिरिक्त ताण येतो कोविड पेशंटचा तो या ठिकाणी कमी होतो. एकंदरीत सांगायचं झालं तर आपण चाचण्या पण जास्त प्रमाणात वाढवल्यामुळं संख्या जास्त वाढलेली आहे. घाबरण्याचं कारण नाही आहे. त्याच्यावर आपण वेळच्यावेळी उपाय जर केला तर निश्चित त्यासाठी काही कर्मचारी पॉझिटिव्ह निघून राहिले, त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये काही भीतीचं वातावरण. कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले निश्चितच खरी बाब आहे. तर माझ्या ऑफिसचा विचार करता 1 मंडळ अधिकारी, 1 नायब तहसीलदार, 4 तलाठी, 2 कोतवाल असे मिळून 7 ते 8 कर्मचारी माझे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. आता आपल्याला माहीतच आहे की आपल्याला त्या हे जे कर्मचारी आहेत गाव पातळीवर काम करणारे त्यांना या ठिकाणी कंटेनमेंट झोन बनवताना किंवा मग हाय रिस्क लो रिस्क तयार करताना, यादी तयार करताना आपल्याला त्यांच्यासोबतच जावं लागतं, त्यांच्यासोबतच काम करावं लागतं फील्डवर. असं असताना त्या ठिकाणी मग त्याला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असताना अतिशय जोखीम हाती घेऊन या ठिकाणी काम करतात. त्यामुळे ते पॉझिटिव्ह येणं साहजिकच आहे. परंतु त्यापैकी जमेची बाजू अशी आहे की त्यांच्या आम्ही वारंवार चाचण्या करत असतो आणि ह्या चाचण्यामध्ये आपल्याला हे जे कर्मचारी आढळले ते असिम्प्टमॅटिक आहे. त्यांची घरी त्यांची ट्रीटमेंट चालू आहे की लवकर बरे होते. प्रसार माध्यमातून आपण तालुक्याच्या लोकांना काय निवेदन. माझ्या लोकांना एवढंच आव्हान राहील, या ठिकाणी गरज असेलच त्या ठिकाणी ते घराच्या बाहेर पडावं. त्यांनी थोडासा घराच्या बाहेर पडण्याचा मोह त्यांनी ठेवू नये. प्रशासनाला सहकार्य करावं, मुखपट्टीचा या ठिकाणी वापर करावा. सार्वजनिक ठिकाणं ज्या ठिकाणी आहेत तिथे जाणं त्यांनी टाळावं. आणि सध्या गणेशोत्सव या ठिकाणी चालू आहे, तर त्या गणेशोत्सवामध्ये आपण कुठेही सार्वजनिकरित्या साजरा न करता वैयक्तिक स्वरूपावर साजरा करावा. कुठल्याही या ठिकाणी नदीच्या ठिकाणी किंवा नैसर्गिक तलावाच्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करू नये. B24 के लिए किशोर ढूंढेले, सावनेर.